दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्णतेकडे, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण। नवापूर तालुक्यातील खंडवारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प आता पूर्णत्वाकडे जात असून परिसरात भक्तिमय व उत्साही वातावरण निर्माण झाले आहे। हनुमान भक्तांच्या पुढाकारातून सुमारे 45 वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली होती। उमरीपाडा गावाच्या शिडेवर दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती। कालांतराने मंदिर जीर्ण झाल्याने ग्रामस्थ व भक्तांनी एकत्र येत भव्य व सुबक मंदिर उभारण्याचा निर्धार केला। दिनांक 2 जानेवारी रोजी विधिवत पूजा अर्चना करून मंदिर पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता। त्यानंतर भक्तांच्या सहकार्याने मंदिराचे काम वेगाने सुरू असून हनुमान जन्मोत्सवापर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। या पार्श्वभूमीवर 31 मार्च रोजी श्री दक्षिणमुखी हनुमान दादांच्या मूर्तीचे भव्य स्वागत करण्यात आले। सायंकाळी 7 वाजता ग्रामपंचायत सदस्य जगदीश चौधरी यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करून शोभायात्रेला सुरुवात झाली। ढोल ताशांच्या गजरात, बँडच्या तालावर तरुण तरुणी, बालगोपाल व महिला भगिनींनी नृत्य सादर करत वातावरण भक्तिमय केले। फटाक्यांच्या आतिषबाजीने सोहळ्याची रंगत अधिकच वाढली। शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड, प्रथमेश गणेश मंदिर, ग्रामपंचायत गल्ली, धोबी गल्ली, लक्ष्मी नारायण चौक, संत जगनाडे महाराज चौक, संत सेना महाराज चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला। कार्यक्रमाला श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश गावित, सामाजिक कार्यकर्ते महेश धारप, अशोक वाडिले, राजेंद्र वसावे, योगेश चौधरी, नयन जयस्वाल, रवींद्र पाटील, नाना सोनार, दीपक चौधरी, सुनील भामरे, आरबी वाघ, नारायण शिंपी, तारकेश्वरी नाईक, अनिल शिंदे, ललित चौधरी, ललित जाधव, निलेश चौधरी, जयराम कुंभार, सोमवेल वसावे, प्रभाकर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देविदास वडगुडे, संतोष राठोड, संजय सूर्यवंशी, गिरीश सागडे, मोरे पाडवी तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला। हे मंदिर परिसरात पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिर म्हणून ओळखले जाते। विशेष म्हणजे बैलपोळा सणाच्या दिवशी उमरीपाडा परिसरातील शेतकरी आपल्या बैलांसह येथे पूजा अर्चना करण्यासाठी आवर्जून येतात। ही परंपरा मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाची साक्ष देते। दरम्यान प्राण प्रतिष्ठा उत्सवानिमित्त पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 31 मार्च 2026 भव्य शोभायात्रा, 1 एप्रिल 2026 बुधवार पूजा व हवन, 2 एप्रिल 2026 गुरुवार मूर्ती स्थापना व महाआरती, 3 एप्रिल 2026 शुक्रवार श्रीरामदूत सुंदरकांड कार्यक्रम, 5 एप्रिल 2026 रविवार श्री रविकिरणजी महाराज यांचे भव्य कीर्तन, 7 एप्रिल 2026 मंगळवार श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद भंडारा। मंदिर पुनर्बांधणीसाठी परिसरातील नागरिक, भाविक, हनुमान भक्त मोठ्या उत्साहाने व एकजुटीने सहभागी होत असून हा उपक्रम श्रद्धा, परंपरा व एकात्मतेचे प्रतीक ठरत आहे। संस्थापक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, खंडवारा।